विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत या स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बरेच दिवसापासून विद्यार्थी मेसेज करत होते, कॉल करत होते आणि म्हणत होते की सर, जशी यूट्यूबची मागची रिव्हिजन सीरीज तुम्ही सुरू केली होती, तशी एक 10-15 मिनिटाची सीरीज तुम्ही सुरू करा, ज्यामध्ये किमान आमचं एक हप्त्याभरामध्ये जे काही महत्त्वाची न्यूज घडलेल्या आहे त्याची रिव्हिजन होईल आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आपण नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय, तो म्हणजे 10 मिनिट करंट अफेअर्स शो. म्हणजे यामध्ये मागच्या वीकमधले ज्या काही टॉपिकच्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये याचे रिव्हिजन करणार आहोत. तर मित्रांनो, याचा आजचा पहिला भाग असणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे चॅनल नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा. तर आजचा पहिला जो व्हिडिओ दिसतोय हा क्रीडा घडामोडीच्या संदर्भातले आहे. इथं मी तुम्हाला थंबनेलला टॉपिक सुद्धा दिसले असेल, क्रीडा घडामोडीमधले महत्त्वाचे थंबनेल घेतलेले आहेत बघा. चला, तर मग आजचा आपला पहिला जो टॉपिक आहे क्रीडा घडामोडी 10 मिनिट शो सुरू करूयात. तर लक्षात घ्या, चालू घडामोडीमध्ये आता लक्षात घ्या, तुम्हाला विराट कोहलीचा इथं फोटो दिसत असेल. आपल्याला चर्चेत आहे विराट कोहली, महत्त्वाचा आहे येणाऱ्या परीक्षांसाठी. लक्षात असू द्या, कारण की यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. लक्षात असू द्या, कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने काय केलेलं, निवृत्ती घेतलेली आहे. ठीक आहे, मग यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जेव्हाही एखादा खेळाडू निवृत्त होतो त्यावर 100% प्रश्न विचारला जातो. तर हा टॉपिक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये डिटेल जाणून घेऊया. तर विराट कोहलीचं जे नाव जर बघितलं किंवा त्याचं ओळख जी आहे, रन मशीन म्हणून त्याची ओळख होती. तसंच 12 मे 2025 रोजी वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी कसोटी क्रिकेटमधून काय केली, तर निवृत्ती घेतली. मग आता कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण त्यांनी कधी केलं होतं, तर 2011. आता ही एक घटना लक्षात असणं तुम्हाला थोडं गरजेचं आहे. ठीक आहे, 2011 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केलं. कोणत्या संघाच्या विरुद्ध केलं असं जर विचारलं तर हा वेस्ट इंडिज संघ होता. लक्षात असू द्या, 2011 मध्ये. आणि त्याचा कसोटी सामना जर तुम्ही बघितला, शेवटचा सामना बघितला, तर लक्षात असू द्या 2025 मध्ये हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी शेवटचा सामना खेळलेला आहे. कसोटी हा लक्षात असू द्या, पदार्पणाचा सामना 2011 आणि शेवटचा सामना 2025 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलाय. मग आता कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा जर्सी नंबर, तुम्ही म्हणा हे पण लक्षात ठेवायचं का? हो, 18 नंबर लक्षात ठेवा. एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता, बरेच काही खेळाडू जेव्हा सचिन तेंडुलकर किंवा इतर काही खेळाडू ज्याच्यामध्ये फुटबॉलचे सुद्धा होते, हॉकीचे सुद्धा होते आणि इतर स्पोर्ट्सचे सगळे खेळाडू होते, तेव्हा त्यांचं रिटायरमेंट झालं होतं, त्यांचा जर्सी नंबर विचारलेला होता. तर तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला मग आता कसोटीची कारकीर्द आपण थोडक्यात बघूया विराट कोहलीची. तर 123 सामन्यामध्ये 9,230 धावासह यांनी 30 शतक केलेले आहेत, 100, आणि 31 अर्धशतक केलेले आहे. इथं तुम्हाला दिसते 30 शतक आणि 31 अर्धशतक. तसंच 7 द्विशतक, एक लक्षात असू द्या, 7 द्विशतक आणि त्याच्यात 254 नाबाद ही धावसंख्या त्यांनी केली आणि हे त्याच्या कसोटीमधली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरलेली आहे. तुम्हाला त्याच्या कारकिर्दीवर जर प्रश्न विचारला तर इथं तुम्हाला शतक अर्धशतकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. तुम्हाला माहित असेल, इंस्टाग्रामवर भारतामध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणारा खेळाडू आहे म्हणजे विराट कोहली. चला, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा चौथा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, म्हणजे इथं बघा तुम्हाला एक आकडा कुठेतरी लक्षात आला की टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा चौथा खेळाडू आहे आणि सर्वाधिक धावा केलेल्या आहे. ओके, कसोटी कर्णधार असताना 68 सामने, म्हणजे कसोटी कर्णधार जेव्हा होता तो, त्याने 68 सामने कसोटी म्हणजे कर्णधार असताना खेळलेले आहे. तर त्याच्यामध्ये 40 विजय त्यांनी मिळवला आहे, म्हणजे ही चांगला स्कोर मानला जातो आणि भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून तो ओळखला जातो विराट कोहली. ठीक आहे, याची रन मशीन म्हणून ओळख होती. ठीक आहे, विराट कोहलीबद्दल जे काही इम्पॉर्टंट घडामोडी होत्या मी इथे कव्हर केल्या. मग आता पुढचा जो तुम्हाला फोटो दिसतोय हा दिसतो रोहित शर्मा, भारताचा हा कर्णधार. यांनी सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता याची डिटेलमध्ये आपण माहिती बघूया. बघा, याची ओळख हिटमॅन म्हणून होता. ठीक आहे, कसोटी क्रिकेट. आता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका कुठल्या जिल्ह्यातून लेक्चर बघताय. आणि हा विराट आपला रोहित शर्मा मुंबई इंडियन्स जो आहे, जो संघ आहे, या संघामार्फत खेळत होता. आता तुम्हाला माहित असेल त्याचा कॅप्टन हार्दिक पांड्या. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ज्या IPLच्या स्पर्धा झालेल्या आहेत या किती वेळा जिंकलेल्या आहेत तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि या वर्षीची 2025 ची IPL स्पर्धा कोणी जिंकली मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आता एक तारीख लक्षात घ्या, 7 मे 2025. वयाच्या 38व्या वर्षी निवृत्तीची यांनी घोषणा केली रोहित शर्माने. याची 7 तारीख आहे आणि तिथून 5 दिवसांनी म्हणजे 12 तारखेला विराट कोहलीने घोषणा केली की मी कसोटीमधून निवृत्त होतोय बाबा. ठीक आहे, कसोटी क्रिकेटमध्ये याचं पदार्पण आहे 6 मे 2013 वेस्ट इंडिज विरुद्ध. हे लक्षात असू दे, याचं सुद्धा वेस्ट इंडिज विरुद्ध यांनी काय केलं, पदार्पण केलं होतं.
कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचा जर्सी नंबर होता 45, लक्षात असू द्या. 45 नंबर जर्सी नंबर होता, लक्षात असू द्या. कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये शेवटचा कसोटी सामना त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. आणि कसोटीची कारकीर्द जर पाहिलं तर त्यांनी 67 सामन्यामध्ये 4301 धावासह 12 शतक मारलेले आहे. तिकडे आपण रोहितच्या आपल्या विराट कोहलीचे शतक बघितले 30 आणि अर्धशतक 31, आणि इथं यांनी 12 शतक मारलेले आहे, हे लक्षात घ्या 4300 धावासह. ठीक आहे. चला, आपण विराट कोहली नंतर आपण रोहित शर्मा बद्दल बघितलं. पुढचा जो फोटो तुम्हाला दिसतोय किंवा इमेज दिसतंय, तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कशाबद्दल बोलतोय, ते म्हणजे खेलो इंडिया युथ स्पर्धा 2025. एक तरी प्रश्न, खेलो इंडिया जे काही युथ स्पर्धा असेल, विद्यापीठ स्पर्धा असेल, हिवाळी स्पर्धा असेल, यावर आपल्याला राष्ट्रीय स्पर्धा आहे यावर विचारला जातो, म्हणून तुम्हाला या करणं गरजेचं आहे. हे जे तुम्हाला दिसतोय हा गजसिंह, हा जो या खेलो इंडिया युथ गेम 2025 आहे ना, याचं हे शुभंकर आहे. ठीक आहे. चला तर मग आपण डिटेलमध्ये बघूया. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025. आता लक्षात घ्यायची आवृत्ती होती 7वी, हे पण लक्षात पाहिजे. 7वी आवृत्ती होती. आयोजनाचं मे महिन्यामध्ये करण्यात आलं होतं, 4 मे ते 15 मेच्या दरम्यान. आता ठिकाणाचा जर विचार केला तर हे बिहारमध्ये पार पडली ही स्पर्धा, आणि बिहारमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडलेली आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याचा शुभंकरचा जर विचार केला तर गजसिंह, हत्ती आणि सिंह, म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं इथं इमेज दिसली असेल, हत्ती आणि सिंह यांची कंबाईन इमेज आहे, जे गजसिंह याचं शुभंकर आहे. मग याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, आभासी पद्धतीने केलं, आणि या स्पर्धेचे आयोजन बिहारने पहिल्यांदाच केलं होतं, लक्षात असू द्या. खेलो इंडिया युवा स्पर्धा ही लक्षात घ्या, इथं तुम्हाला थोडंसं युवा लक्षात घ्या, कारण का खेलो इंडियामध्ये इथं एक विद्यापीठ स्पर्धा असते. ठीक आहे. एक शाळा लेवलची असते, स्कूल लेवल, एक अजून हिवाळी स्पर्धा असते, तिथं कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे. मग महाराष्ट्राने 5व्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मग याचे पदक तालिकेमध्ये जर विचार केला तर पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, 2 नंबरला हरियाणा आहे, आणि 3 नंबरला तुम्हाला राजस्थान दिसते. म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025च्या पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण होतं तर लक्षात असणं गरजेचं आहे तुम्हाला, महाराष्ट्र, हे लक्षात असणं गरजेचं आहे. 2 नंबरला हरियाणा. त्यानंतर पुढची जी इमेज दिसते, हे जे तुम्हाला याचं एक अवॉर्ड्स टाईप दिसत आहे, त्या लॉरेस अवॉर्ड्स आहे, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड आहे. ठीक आहे. हे लक्षात असलं पाहिजे, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025. आता हा जो पुरस्कार आहे ना, हा ऑस्कर ऑफ स्पोर्ट्स म्हणून ओळखला जातो. जसं ऑस्कर पुरस्कार आहे जो चित्रपटसृष्टीतील जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे, तर हा ऑस्कर ऑफ स्पोर्ट्स म्हणून हा अवॉर्ड ओळखला जातो, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड. मग आता याच्यामध्ये प्रमुख विजेत्यांची आपण जर नावे बघितली तर लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर जर बघितला, तो हा कोण विजेता ठरलेला आहे, तो आहे मोंडो डुप्लॅन्टिस. ठीक आहे. एक लक्षात असा, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन. आता आपण स्पोर्ट्समन बघितलं तर आता वुमन बघतोय, सिमोन बायल्स या खेळाडूला मिळाला आहे, आणि लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयर तर रिअल माद्रिदला हा पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं, जे काही रेग्युलर पुरस्कार असतात क्रीडा घडामोडीमधले त्यावर प्रश्न न विचारता अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले तुम्हाला दिसत आहे, त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढची जी तुम्हाला इमेज दिसते, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांची, यांच्याबद्दल स्पोर्ट्समध्ये काय न्यूज आहे तर हे सुद्धा आपण बघूया. चला बघा, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना विस्डेनचे जगातील आघाडीचे क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला या दोघांचा. तर लक्षात घ्या, जसप्रीत बुमराह याला विस्डेन क्रिकेटर्स अल्कमॅनचा 2025च्या आवृत्तीतील जगातील सर्वात पुरुष क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आलेला आहे, आणि स्मृती मंधानाचा सुद्धा विस्डेन जगातील आघाडीची हे एक आवृत्ती दरवेळेस निघते. बरेचदा विस्डेनच्या जे काही आवृत्ती निघते त्यावर 100% प्रश्न, बरेच आपल्याला काय दिसतं, विविध परीक्षेला दिसतात. तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. स्मृती मंधाना आणि पुरुषमध्ये कोण आहे तर जसप्रीत बुमराह लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे दिसते, नीरज चोपडाची इमेज तुम्हाला दिसतोय, आणि इथं दिसतंय पॅरिस डायमंड लीग, हे अतिशय महत्त्वाची आहे. नीरज चोपडा भालाफेकपटू भारताचा, याच्याबद्दल आपण बघतोय. चला, पॅरिस डायमंड लीग स्पर्धा 2025 जर बघितलं तर भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडाने डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले. आता बघा, हे लक्षात घ्या, बरेचदा काय होतं, तुम्हाला साधा सिंपल प्रश्न येईल की पॅरिस डायमंड लीग स्पर्धेमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडाने कोणतं पदक पटकावलं, तर तुम्हाला लक्षात पाहिजे सुवर्ण पदक. कधी कधी सिंगल लाईन प्रश्न सुद्धा अशा स्वरूपाचे विचारले जातात. तर तुम्हाला वाटेल की फक्त नीरज चोपडावर ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलच प्रश्न येतात, असं काही नाही. अशा काही इतर झालेल्या स्पर्धा सुद्धा असतात, त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले जातात.
मग पॅरिस स्पर्धेमध्ये पारंपरिक स्पर्धेवरती याचा ज्युलियन वेबर हा जो आता प्रतिस्पर्धी होता जर्मनीचा होता, लक्षात घ्या. याला मागे टाकून यांनी काय केलं, नीरज चोपडाने बाजी मारलेली आहे. नीरज चोपडाने 88.16 मीटर अंतरावर भाला फेकला, हे लक्षात असणं गरजेचं आहे. आणि 2025 मध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोपडाने रौप्य पदक जिंकलेले होते. यात पॅरिस डायमंड लीग आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. चला, ते दोहा मधली होती. ठीक आहे. आता फ्रेंच ओपन, जे तुम्हाला आता हे जे मैदान दिसते की 2 खेळाडू दिसते, हे विजेते दिसते या स्पर्धेचे. दरवर्षी महत्त्वाच्या टेनिसच्या 4 स्पर्धा होतात, त्यापैकी एक महत्त्वाची स्पर्धा आहे फ्रेंच ओपन. ही क्ले कोर्टवर खेळली जाते, चिकन मातीचा प्रकार असतोय, त्या याच्यावर खेळली जाते, लक्षात असू द्या. मग याचा डिटेलमध्ये आपल्याला काय काय परीक्षेमध्ये येऊ शकतं, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मागच्या सुद्धा याला जे काही एमपीसीचे पेपर झाले, तर अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन ओपनवर प्रश्न विचारला गेला, तर तुम्ही मागचे पेपर चेक करा, तुम्हाला लक्षात येईल. आता फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 जर बघितली तर महिला विजेती ठरलेली आहे कोको गॉफ. आता ही अमेरिकेची आहे, लक्षात असू द्या. कोको गॉफ. बरेचदा काय होतं, एखादा खेळाडू आपल्याला माहित असते विजेता आहे, पण नेमका तो कुठल्या देशाचा आहे हे आपल्याला माहितच नसते. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, महिला विजेती कोको गॉफ अमेरिका. उपविजेते सुद्धा करणं गरजेचं आहे. अरिना सबलेंका हे बेलारूसची खेळाडू आहे. तसंच पुरुष विजेतामध्ये कार्लोस अल्कराज. आता कार्लोस अल्कराज जर विचार केला तर हा स्पेनचा खेळाडू आहे, कार्लोस अल्कराज. तसंच पुरुष विजेता जर बघितला, उपविजेता पुरुषमध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, जॅनिक सिनारा हा इटलीचा खेळाडू आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग हा जो कार्लोस अल्कराजने ग्रँड स्लॅम स्पर्धा ही 5व्यांदा जिंकली आहे, लक्षात घ्या, कारण का हा इथं विजेता ठरला आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा. तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका की फ्रेंच ओपन स्पर्धा कुठल्या कोर्टवर खेळली जाते. आणि जसं ऑस्ट्रेलियन ओपन आहे, US ओपन आहे, फ्रेंच ओपन आहे, विम्बल्डन ओपन आहे, तुम्हाला जर माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. यामधली सर्वात जुनी स्पर्धा कुठली आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर तुम्हाला थालाचा फोटो दिसेल. महेंद्रसिंग धोनी नुकताच त्याचा वाढदिवस झाला. ठीक आहे. आता बघा, थालाचा आपण का विषय घेतो किंवा महेंद्रसिंग धोनीचा आपण का विषय घेतो, IPL मधून कोणत्या टीमकडून खेळतो, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. ICC हॉल ऑफ फेमची जी यादी असते ना, या यादीमध्ये आपल्या महेंद्रसिंग धोनीचा समावेश झालेला आहे. महेंद्रसिंग धोनीचा समावेश झाला आहे, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 2025च्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट खेळाडू एकूण 7 झालेले आहे. त्यापैकी या 7 मध्ये कोण कोण आहे तर ते बघूया. आणि त्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा सुद्धा समावेश आहे. याच्यामध्ये महेंद्रसिंग धोनी तर भारत आहे, हाशिम आमला दक्षिण आफ्रिका, मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलिया, ग्रॅम स्मिथ दक्षिण आफ्रिका, डॅनियल व्हिक्टोरी न्यूझीलंड, सना मीर पाकिस्तान आणि सारा टेलर इंग्लंड. आता ह्या 2 महिला आहेत, लक्षात असू द्या, महिला खेळाडू आहे. तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा 4 पर्याय देतील, यापैकी कोणाला हॉल ऑफ फेम मिळाला आहे किंवा मिळाला नाही, असे सुद्धा प्रश्न विचारले जातील. आणि ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा महेंद्रसिंग धोनी हा भारताचा 11वा खेळाडू आहे. मला कोणाकोणाला, कोणत्या कोणत्या भारतीय खेळाडूला ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश आहे, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. चला, त्यानंतर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 बघतोय स्पोर्ट्स मधलं. यामध्ये लक्षात असू द्या, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा. आता ही अंतिम सामना जून 25 मध्ये लॉर्ड्स मैदान लंडनमध्ये घडलेला आहे, पार पडला. विजेता देश दक्षिण आफ्रिका ठरलेला आहे. आता मला टाका, दक्षिण आफ्रिकेचा टेस्टचा जो कॅप्टन आहे त्या कॅप्टनचं नाव काय आहे हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. उपविजेता संघ ठरलाय ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाउमा, सामनावीर एडम मार्क्रम यानं 136 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेने, लक्षात घ्यायचं काय म्हटलेलं आहे, 1998च्या चॅम्पियन ट्रॉफी नंतर पहिल्यांदाच ICC ट्रॉफी जिंकलेली आहे. 98 नंतर आताची 2025ची. दक्षिण आफ्रिका WTC चॅम्पियनशिप जिंकणारा 3रा संघ ठरलेला आहे. आणि ही द्विवार्षिक क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा दर 2 वर्षापेक्षा जास्त काळ खेळली जाते. आणि याच्यामध्ये एकूण संघ किती असतात तर 9 असतात. तर हे आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, ज्याला आपण म्हणतो ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. ठीक आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, जो यावर्षी बरेच 18 वर्षाच्या काळानंतर RCBने जिंकलाय, यांच्याबद्दल आपण बघतोय. ठीक आहे. तर IPLचा जर विचार केला तर लक्षात असू द्या मित्रांनो, RCBने पहिल्यांदाच IPLचे विजेतेपद पटकवले 18 वर्षानंतर. आता IPL 2025च्या अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने म्हणजे RCBने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच IPL स्पर्धा जिंकली. मग आता इंडियन प्रीमियर लीग जर बघितलं तर याचं जे आयोजक आहे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आहे. याचं जर लक्षात घ्या, याचं प्रायोजक जर आहे हे टाटा समूह आहे, लक्षात घ्या, हे IMP करतात. आता मागचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये जे प्रायोजक होते याच्याबद्दल प्रश्न विचारला गेलेला होता, त्यामुळे तुम्हाला इथेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात इथे खेळला गेलेला आहे.
ठीक आहे. मग विजेता आर-सी-बी तुम्हाला सांगितलं. याला विजेत्यांना रक्कम किती भेटते? तर 20 कोटी भेटते. उपविजेत्यांना किती भेटते? 12.50 कोटी भेटते. तुम्हाला लक्ष पाहिजे. पुरस्कारांची यादी बघितली तर ऑरेंज कॅप साई सुदर्शन, पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्ण. आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका, की ऑरेंज कॅप हे कोणाला मिळतं आणि पर्पल कॅप हे कोणाला दिली जाते? लक्षात असू द्या. बॉलर की बॅट्समन? मला हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. उदयोन्मुख खेळाडू साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचा आहे. सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी हा खतरनाक आहे भाऊ. हंगामातील सर्वोत्तम झेल हा कामेंडू मेंडिसने घेतलेला आहे. फेअर प्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग. त्यानंतर सर्वोत्तम मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव आणि सामनावीर अंतिममध्ये कृणाल पांड्या ठरलेला आहे. हे IPL 2025 मधल्या महत्त्वाचे जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन होती हे तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपाचे जे काही आपले इथं लेक्चर आहे, जे काही मी 10 पॉईंट फास्ट ट्रॅक 10 मिनिट शोमध्ये घेतले, इथं कव्हर करून दिलेले आहे. बरेच विद्यार्थी मला विचारत होते, की सर या रिव्हिजन सोबतच तुमची काही चालू घडामोडीची बॅच आहे काय? जी राज्यसेवा 2025 साठी आहे किंवा कंबाईन 25 साठी आहे. तर मित्रांनो, ही बॅच मी आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या ॲपला लॉन्च केलेली आहे. या बॅचबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. बघा, ही बॅच तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 26 सप्टेंबरला असणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये जी कंबाईन परीक्षा असणार आहे, या दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. यामध्ये आपण वर्षभरातील चालू घडामोडीचा समावेश त्याच्यामध्ये व्हिडिओ असणार आहेत. तसंच मी 2024 सुद्धा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकणार आहेत. कारण की साधारणतः आपल्याला 1.5 वर्षाचं करंट अफेअर करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे याच्यासोबत तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आणि सरावासाठी वर्कशीट सुद्धा मी तुम्हाला देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या बॅचचं जॉईन करायचं असेल तर आजच स्टेप अप अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि या बॅचला प्रवेश घेऊ शकता. मागच्या जे काही 4 ते 5 आपण ऑनलाईन बॅचेस घेतल्यात ना, तर त्याचा नक्की विद्यार्थ्यांना खूप जबरदस्त फायदा झालेला आहे. तुमचे काही मित्रमंडळी असतील किंवा मागचे काही मी महासंग्रामचे व्हिडिओ YouTubeला टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला लक्षात आलं असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून जे रिव्हिजनचे व्हिडिओ घेतले होते ते बॅचमधलाच कंटेंट होता. तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये राज्यसेवा असो, कंबाईन असो, आता मागची गट क ची परीक्षा झाली, साधारणतः 9 ते 10 प्रश्न आपल्या लेक्चरमधून येत आहे. तर तुम्हाला ज्याचा अजून करंट अफेअरला हात बसला नाही आहे किंवा करंट अफेअर समजत नाही कसं करायचं किंवा कॉन्फिडन्सच डेव्हलप झाला नाही आहे किंवा त्याचा अप्रोचच डेव्हलप होत नाही आहे किंवा काय वाचावं हेच कळत नाही, तर मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांनी अवश्य ही बॅच जॉईन करा. तुम्हाला नक्कीच या बॅचचा लाभ होईल. थँक्यू व्हेरी मच. लवकरच आपण पुढच्या 10 मिनिट शो करंट अफेअर रिव्हिजनमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.